तुम्हाला जर मेथीचे किंवा डिंकाचे लाडू खायचे नसतील तर आज आपण गूळ साखर न वापरता करायला खूप साधे आणि सोपे, कोणत्याही वयाच्या लोकांना चालतील असे हेल्दी आणि पौष्टिक ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवूया। नमस्कार, हिमलता किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। लाडू बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहूया। 100 ग्राम साजूक तूप घेतलेलं आहे, 50 ग्राम बदाम घेतलेले आहे, 50 ग्राम काजू, 50 ग्राम सूर्यफुलाच्या बिया घेतलेल्या आहे, 50 ग्राम भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत, 50 ग्राम मगजबी घेतलेली आहे, 100 ग्राम किशमिश घेतलेली आहे, 50 ग्राम काळे तीळ घेतलेले आहे, 25 ग्राम पिस्ता घेतलेला आहे, 25 ग्राम अक्रोड घेतलेला आहे, 3 टेबलस्पून खसखस घेतलेले आहे आणि विलायची पावडर घेतलेला आहे, 500 ग्राम खजूर घेतलेले आहे। खजूरचे बारीक बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत। सर्वात आधी गॅसवरती जाड बुडाची कढई ठेवायची। कढई गरम झाले की गॅसची फ्लेम कमी करायचं आणि त्यामध्ये खसखस भाजून घ्यायचं। खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही। खसखसला असं मिनिटभर भाजून झाल्यानंतर त्यामध्ये सोबतच तीळ पण भाजून घ्यायचं आहे। तीळ भाजायला पण जास्त वेळ लागत नाही। इथे मी काळे तीळ घेतलेले आहे, तुम्ही पांढरे पण तीळ घेऊ शकता। तीळ आणि खसखस 2 ते 3 मिनिट सतत फिरवत राहायचं आहे। तीळ छान असे तडतड उडायला लागले की गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये हे सर्व काढून घ्यायचं आहे, तीळ आणि खसखस। आता त्याच कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप घालून घ्यायचं आहे। तूप हलकंसं गरम झालं की त्यामध्ये काजू घालून घ्यायचा आहे। काजूला असं मिनिटभर परतवून घ्यायचा। त्याचा हलकासा कलर बदलला की त्यामध्ये बदाम घालायचा आहे आणि सोबतच अक्रोड घालायचा आहे। अक्रोड आणि बदाम ची फ्लेम मंद ठेवायची आणि मंद गॅसवरती 2 ते 3 मिनिट हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत हे सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहे। आता त्यामध्येच पिस्ता घालून घेऊया आणि परत 2 ते 3 मिनिट हलकासा कलर बदलेपर्यंत छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। ड्रायफ्रूट्स छान असं कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतल्यामुळे लाडू महिना ते 1.5 महिना छान टिकतात। आता हे सर्व ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून भोपळ्याच्या बिया, सनफ्लॉवरच्या बिया आणि मगजबी घालून भाजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं, हलकासा कच्चेपणा जाईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता त्यामध्येच आपल्याला किशमिश घालून भाजून घ्यायचं आहे। किशमिश भाजायला जास्त वेळ लागत नाही। हलकंसं त्यामध्येच थोडेसे किशमिश फुलून आले की एका प्लेटमध्ये हे सर्व भाजलेले ड्रायफ्रूट्स काढून घ्यायचे आहेत। आता हे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स थंड होण्यासाठी ठेवून देऊया। आता आपल्याला खजूर बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये खजूर टाकून घ्यायचं आणि मिक्सरवरती खजूर बारीक करत असताना मिक्सर चालू बंद करत मिक्सरला बारीक करून घ्यायचं, नाहीतर मिक्सरवरती जास्त लोड येऊन मिक्सर खराब होण्याची शक्यता असते किंवा ब्लेड तुटण्याची शक्यता असते। म्हणून खजूर बारीक करताना मिक्सर चालू बंद करत बारीक करून घ्यायचं आहे। आता त्याच कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि बारीक करून घेतलेला खजूर कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे। तुपामध्ये खजूर भाजत असताना खूप असं भाजून घ्यायचं नाही, नाहीतर कडक होण्याची शक्यता असते। म्हणून खजूर भाजत असताना अगदी थोडंसं मेल्ट होईपर्यंतच भाजून घ्यायचं। पूर्ण खजूरचा असा एकसंध गोळा व्हायला लागला की त्यामध्ये सर्व भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत आणि मिनिटभर परतवून घ्यायचं आहे। गॅस बंद करून घ्यायचा आणि हे सगळं ड्रायफ्रूट्स खजूरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। गरम असताना एकजीव करून घ्यायचा आहे आणि सर्व ड्रायफ्रूट्स मिक्स करून घ्यायचे आहे। आता हे सर्व मिक्स झालेले ड्रायफ्रूट्स एका प्लेटमध्ये काढून घेऊया। थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये पडीच्या साहाय्याने पसरवून घेऊन थंड करून घेऊया, म्हणजे लाडू वळताना हात भाजणार नाहीत आपले।
विलायची पावडर टाकून घेऊया. विलायची पावडर टाकून झाल्यानंतर हाताने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने पूर्ण मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. खजूरचे लाडू असल्यामुळे मऊ असतात. मिश्रण थंड झाल्यावर सुद्धा लाडू खूप छान पद्धतीने वळले जातात. तर लाडू वळताना मीडियम आकाराचेच लाडू वळून घ्यायचे. ड्रायफ्रूट्सचे लाडू असल्यामुळे छोटे छोटे असे लाडू वळून घ्यायचे, सहज वळले जातात. ह्या पद्धतीने लाडू पूर्ण वळून घेऊया. खजूरचे लाडू असल्यामुळे सहज शेवटच्या लाडूपर्यंत वळले जातात आणि कोणीही बनवू शकतात. इतके सोपी हे ड्रायफ्रूट्स आणि खजूरचे लाडू बनतात. पाक बनवण्याची झंझट नसल्यामुळे लाडू अजिबात बिघडणार नाहीच. तर अशा पद्धतीनेच आपण आता बाकीचे लाडू वळून घेऊया. सगळ्यांना जमतील असे हे खजूरचे लाडू, हेल्दी आणि पौष्टिक. रोज एक लाडू खाल्ला तरी दिवसभर एनर्जी टिकून राहते. ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवताना तुपाचं प्रमाण पण खूप कमी लागतं. आपण सर्व ड्रायफ्रूट्स तुपामध्ये मंद गॅसवरती कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतल्यामुळे हे लाडू महिना ते 1.5 महिना आरामशीर टिकतात. तुम्हालाही माझी आजची रेसिपी, ड्रायफ्रूट्सच्या लाडूची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.